दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा ट्विस्ट आणखी वाढलाय। शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचं नाव निश्चित समजलं जात असताना या मतदारसंघावरचा भाजपचा दावा अजूनही कायम आहे। भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा प्रचार अजूनही सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं कळतंय। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, एकीकडे यामिनी जाधव यांचं नाव निश्चित असल्याचं समजतंय, दुसरीकडे राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा हे सुद्धा तेवढ्याच ताकदीनं कामं करताना आपल्याला दिसून येत आहेत। नेमकं काय घडतंय, काय ट्विस्ट आहे, काय तिढा आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ नेमका कुणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा सुरू असतानाच यामिनी जाधव यांचं नाव जवळपास शिवसेनेकडून निश्चित मानलं जात आहे। तर दुसरीकडे भाजपनं देखील या लोकसभा मतदारसंघावर स्वतःचा दावा ठेवलेला आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आपण जेव्हा बोललो त्यावेळी त्यांचं देखील असंच म्हणणं होतं की दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपच लढेल आणि याचमुळे भाजपचे इच्छुक उमेदवार जे आहेत ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे अजूनही प्रचार करतायत। काल विविध भागात या दोन्ही नेत्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार काल शिवडीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत होते। काही ठिकाणी त्यांनी भेटीगाठी घेतल्यात। त्यामुळे नेमकी आता या जागी कोणाची वर्णी लागणार, कोण उमेदवार असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र आपण जर बघितलं असेल तर या लोकसभा मतदारसंघाबाबत सुरुवातीपासूनच चर्चा होती। भाजप देखील या लोकसभा मतदारसंघावर दावा ठेवतं, तर दुसरीकडे देखील शिवसेनेकडून उमेदवार जो आहे तो निश्चित केल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता नेमका हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। न्यायदा सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।